हे उदाहरण सोडा बरं सगळ्यांनी, ज्यांना येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर दिसतंय बरं काय ते. हॅलो. बघा, इथे काय करायचं होतं तुम्हाला, एकदम सिंपल आहे. फक्त सबट्रॅक्शन करताना 25 मधून 17 मायनस करायचं होतं, 10 ऍज इट इज लिहायचं होतं, बरोबर. मग आता मला सांगा, 15 मधून 7 गेले, रिमेन किती राहतात? 8 राहतात. म्हणजे 17 प्लस 8 केलं तर 15 होतात. म्हणजे आन्सर काय येते? 10/2 येतो, बरोबर. मग आपण काय करणार, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचंय, फक्त नंबरची न्यूमरेटरची ऍडिशन करायची. आता हे दोघेही सॉरी सबट्रॅक्शन करायची आणि दोघांनाही 2 ने डिवाइड करा. दोघांनाही 2 ने डिवाइड केलं तर नंबर काय येतं? 2 4 जा 8 होईल आणि 2 5 जा 10 होईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 4/5 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. येतंय का लक्षात सर्वांना? कळतंय का सर्वांना? हो. सर त्याचं उत्तर 10 पुढचं बघा. सर अजून एक द्या ना. सर सांगा ना. सर अजून एक द्या ना. सर अजून एक द्या ना. हो. लक्ष द्या, ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर फक्त आपण त्या नंबरचे तो जो काही नंबर आहे त्या नंबरला काय करत असतो, न्यूमरेटरचीच फक्त सबट्रॅक्शन करायची, डिनॉमिनेटर सेम असेल तर. म्हणजे 25 मधून 17 मायनस करा, तुमचे राहतील 8/10 आणि त्या दोघांनाही 2 ने डिवाइड केलं आन्सर येईल 4/5. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता 42 प्लस 42/35 प्लस 45/35 आहे. इथे काय करणार, 42 मध्ये 45 ऍड करायचे आणि डिनॉमिनेटरला 35 वन टाइमच घ्यायचा. इथे काय करणार आपण, 45 प्लस 42 केले तर 5 प्लस 2 7 होणार आणि 4 प्लस 4 8 होईल. आन्सर येईल 87/35, बरोबर. हे नंबर दोघेही कुठल्याही सेम नंबरच्या टेबलमध्ये येत नाही, त्यामुळे याचं जे आन्सर आहे
याचा आन्सर असेल हीच. ठीक आहे. आता हे झालं लाईक फ्रॅक्शन मध्ये. अजून एक सबट्रॅक्शनचं उदाहरण देतो. 37/9 मायनस 23/9. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं याचं. बघा इथे काय करायचंय तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करा. म्हणजे काय करणार 37 - 23 आणि डिनॉमिनेटरला 9 जसा आहे तसा. येतोय का लक्षात सर्वांना? कळतंय का? आपल्याला काय करायचंय 37 मधून बघा लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय या नंबर मधून 37 मधून 23 मायनस करा. म्हणजे 7 मधून 3 मायनस केलं तर 4 येतात आणि 3 मधून 2 मायनस केलं तर 1 येतो. म्हणजे आन्सर येईल 14/9. कळालं का? हा बोला काय अडचण? बोला. उदाहरण द्या ना. देतो. हे कळालं का? बोला. दिलं ना. रिजॉईन करायचं मग. आणि तरी नाही दिसलं तर मग तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम. त्याला मी काहीच करू शकत नाही. सर बोला. हे उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचे का? हो चॅट बॉक्स मध्येच टाकायचे. उत्तर कोण दिलं? सर्वात फास्ट उत्तर मी आता पुढच्या प्रश्नाला येईल. सर्वात फास्ट उत्तर कोणी दिलं? आता नाही. बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी लक्ष द्या रे. आवाज रिपीट होतोय. लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं काही विद्यार्थी डबल मोबाईल जॉईन करतात. त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे डबल मोबाईल जॉईन करायचा नाही. दुसरी सूचना लक्ष द्या माझ्याकडे. आता दुसरी एक सूचना अशी आहे की मी तुम्हाला सांगतो की संध्याकाळी 5 वाजे टायमिंग यायचा.
पण काय होतंय, बरेच विद्यार्थी तिथे फक्त 10-12 विद्यार्थी जॉईन दिसत आहे. त्यामुळे आता आपण एक टाइम ठरवतोय, संध्याकाळी एक 7 ते 8 एक टायमिंग ठेवू आपण, आणि एक 8 ते 9 ठेवूया. दोन्हीपैकी ज्यांना जे सुटेबल असेल, मी त्याच्यात 2 ग्रुपमध्ये तुम्हाला डिवाइड करतो. त्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जात चला. ठीक आहे. काही वेळेस काय होणार, काही मुलांना 100 विद्यार्थी झाले की त्यानंतर जॉईन करता येणार नाही क्लास. सो त्यांनी काय करायचं आहे, एक संध्याकाळी 7 ते 8 हा टायमिंग राहील आणि दुसरा लगेच 8 ते 9 राहत जाईल. ठीक आहे. आय होप 8 ते 9 सगळ्यांनाच जमू शकतो तुमच्यापैकी पण. सो त्यामुळे त्या क्लासला तुम्ही जॉईन होत चला. आता इथे काय करायचंय ते पण सांगतो. काय करणार आपण, 95 मध्ये 125 ऍड करणार. यांची जर ऍडिशन केली तर काय येणार, 5 + 5 10, कॅरी याला 1, 2 + 9 11, 11 + 1 10, कॅरी याला पुन्हा 1, आणि 9 + 1 10 होणार. म्हणजे आपलं उत्तर काय काय रे? चुकलं. 5 + 5 10, कॅरी याला 1, 9 + 2 11, 11 + 1 12, आणि हा जो काही 1 आहे तो 1 मध्ये हा 2 ऍड करा. आन्सर येतं 220/23. ठीक आहे. येतंय का लक्षात सर्वांना? दुसरा टाइम ठेवू शकणार ऑनलाईन नाही. क्लाससाठीच सांगतोय. शक्यतो तो टायमिंग कोणाला द्यायचा आहे तो मी तुम्हाला सांगेन, कोणाचं काय करायचं कसं. ठीक आहे. चला आता आपण पुढचं घेऊया. 45/36 -29/36. ठीक आहे. करा बरं, बघूया जमतंय का. सर सर्वात पाठ उत्तर कोणी दिलं? प्रणव, बघूया. प्रणव तू काय केली ना पण. सर सर्वात फास्ट उत्तर कोण दिलं? सर्वात फास्ट उत्तर दिलेलं आहे सध्या तर कार्तिकी दिसू राहिली मला सर्वात फास्ट, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी उत्तर दिले ते राजने. सर हा. तिथं ना आपण राहून गेला माझ्याकडून 16 नंतर. हा कळालं मला तुझं उत्तर तरी. शौर्य, अरे अथर्व घोरपडे काय करतोय तू. काय करायचंय, 45 मधून 29 मायनस करायचा, 36 ऍज इट इज लिहायचा. 45 मधून 29 गेला तर रिमेन किती राहतो, तर बघा 15 - 9 6, आणि 4 - 2 केला तर किती राहतो, 2च राहतो. बरोबर की नाही. सॉरी 4 नाही, 3 - 2 करा 1, म्हणजे 16/36 उत्तर येतं. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं, स्क्रीन दिसत नसेल तर मग नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुझ्याकडे, काहीच करू शकत नाही. दुसऱ्या एक तर मोबाईलवरून जॉईन कर, तुझं नेट संपलेलं असेल, आलं का लक्षात, किंवा मग तुझ्याकडे नेटवर्कचा काही इश्यू आला असेल. ठीक आहे. बाकी सर्व विद्यार्थ्यांना दिसतंय तर याचा अर्थ तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बघा आता या दोघांनाही आपण करणार 4 ने डिवाइड. 4 ने डिवाइड केलं तर काय येणार, 4 × 16 आणि 4 × 9 = 36 होईल. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय येणार इथं, 4/9. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. 28/32 + 6/32. सर सर्वात फास्ट उत्तर कोणी दिलेलं आहे? बघूया आपण.
तर सर्वात फास्ट कोण दिलं? अद्विता, तुझे 2-2 नंबर का बरं जॉईन झाले ग? सर सर्वात आधी उत्तर कोण दिलं? सर सर्वात आधी उत्तर कोण दिलं? सांगतो. सर सर्वात आधी अद्विता, तुझे 2-2 नंबर का बरं जॉईन आहे ग? सर्वात आधी उत्तर कोणी दिलेलं आहे? एकच नंबर जॉईन कर. काही विद्यार्थी डबल मोबाईल जॉईन आहे, त्यांनी एकच सिंगल मोबाईल जॉईन करायचं. जे डबल असतील त्यांनी सिंगल मोबाईल जॉईन करा. सर सर्वात फास्ट उत्तर कोणी दिलं? सांगतो, थांबा. सर सर्वात फास्ट उत्तर कोण दिलं? सांगतो ना. सर बरोबर उत्तर कोणी दिलं? ते पण सांगतो. सर बरोबर आणि सर्वात याची बेरीज येते त्याला डिवाइड होतंय, मग डिवाइड करू ना. हो, लाजायचं काही काम नाही. कोणी दिलं? सांगतो. सर सर्वात फास्ट उत्तर कोणी दिलं? बघा काय करायचं तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बघा 28/32 + 6/32 आहे. या नंबर मध्ये 28 मध्ये 6 ऍड करा, 32 ऍज इट इज लिहा. आन्सर येतं 8 + 6 14, कॅरी आला 1, 2 + 1 3, 34/32. हे दोघेही नंबर तुम्हाला सांगितलं होतं 2 ने डिवाइड होऊ शकतात. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे या नंबरचे हाफ करा. आन्सर काय येतंय? तर आन्सर येणार 17/16. ठीक आहे, हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. आता लक्ष द्या, हे झालं तुमचं लाईक फ्रॅक्शन. सर्वांना जवळजवळ जमते का? काही अडचण कोणाला लाईक फ्रॅक्शन मध्ये? नाही कोणी दिलं उत्तर? सर मला 4 ने डिवाइड केलं नंतर उत्तरला 2 ने डिवाइड केलं तेव्हा नाही समजलं. सर 2 ने कसं डिवाइड केलं मला तर कोणी दिलं? क्लिअर झालं नाही. सर फास्ट उत्तर कोणी दिलं? पाहिजे प्लस सर एक उदाहरण द्या ना. फास्ट उत्तर कोणी दिलं?
सर तिथे 2 ने डिवाइड का केलं? सर 2 ने डिवाइड का केलं? कारण हे दोघेही नंबर इवन नंबर आहे आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं, कुठलाही इवन नंबर असेल तर तो 2 ने डिवाइड होतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कुठलाही इवन नंबर हा कशाने डिवाइड होतो? 2 ने डिवाइड होतो. हे सांगितलं होतं का नाही तुम्हाला मी? यस सर. सर काय सर अनलाईक फ्रॅक्शनचे उदाहरण देतो हा. आता इकडे लक्ष द्या. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. हे कशाचं आहे? अनलाईक फ्रॅक्शनचं आहे, बरोबर आहे की नाही? हे कशाचं आहे? अनलाईक फ्रॅक्शन आहे, म्हणजे ज्याचा छेद सारखा नाही. याला आपण मराठीत काय म्हणत असतो? भिन्न छेद अपूर्णांक. तर तुम्हाला काय करायचंय? भिन्न छेद अपूर्णांक असेल तर भिन्न छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद सारखा नाही अशा अपूर्णांकामध्ये आपण काय करणार आहोत? तर ज्यावेळेस छेद सारखा नसतो त्यावेळेस आधी हे बघायचं की दिलेले दोन्ही नंबर जे काय आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे सेम नंबर कुठल्या टेबलमध्ये येतोय का, आधी हे बघायचं. सेम टेबलमध्ये. ठीक आहे. आता बघा हे दोघेही नंबर 5 ने डिवाइड होऊ शकतात, बरोबर की नाही? दोघांनाही 5 ने आपण डिवाइड करू शकतो. जर दोघांना 5 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? आता शॉर्टेस्ट फॉर्म येईल का नाही? म्हणजे काय होईल आन्सर? तर बघा 5 ने जर डिवाइड केलं तर हा जो काही नंबर आहे तुमचा या ठिकाणी हा नंबर होईल तुमचा अशा पद्धतीने. काय नंबर होईल तुमचा? तर बघा तिथे बघा 5 5 25 आणि 5 6 30 होईल, बरोबर. जे नंबर तुमचे आले आहे मग काय करायचं तुम्हाला? तर इथे 5 into 7 इथे नंबर काय राहिला तुमचा? 5/6 आणि -7/3 राहिलाय, बरोबर ना? आता याला दोन मेथड आहे. एक तर हा जो काही नंबर आहे 3 या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर बरोबर 6 होऊन जातो, बरोबर. मग याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे वरच्या नंबरलाही मल्टिप्लाय करावं लागतं. आलं का लक्षात? म्हणून आपण इथे काय करणार? या दोघांना मल्टिप्लाय जर केलं तर तुमचं उत्तर काय येतं बघा. 5/6 मायनस 7 2 किती होतात? 14 होतात आणि 3 2 6 होतात. आता दोघांची डिनॉमिनेटर सेम झाले म्हणून आपण काय करणार? तर 5 मधून 14 मायनस करणार आणि 6 वन टाइम लिहिणार. आता बघा 5 मधून 14 मायनस होतो का? तर नाही होत. मग काय करायचं? तर 14 मधून 5 मायनस करायचे, पण जे उत्तर येईल त्या उत्तराच्या पुढे निगेटिव्ह साइन लिहायचं, म्हणजे उत्तर येईल 9/6. कळतंय का सर्वांना? कळतंय का? दोघे डिवाइड होतात. दोघे डिवाइड होतात 3 च्या टेबलमध्ये येतात. 3 ने दोघांनाही तुम्ही डिवाइड करू शकता. 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? 3 3 9 आणि 3 2 6 म्हणजे -3/2 येईल. आता ही झाली मेथड क्रमांक 1. आता दुसरी एक मेथड सांगतो, नीट लक्ष द्या. दुसरी मेथड अशी आहे, सेम उदाहरण 25/30 -7/3 दोघांनाही डिवाइड करायचं आहे. पण कसं डिवाइड करायचं? तर सगळ्यात महत्वाचं इथे डिवाइड करणं दोघांकडे कॉमन आहे. दोघांकडे डिवायडेशन कॉमन. याला डिवाइड केलं तर काय येणार? तर 5 6 30 5 5 25 हे कॉमन असेल सगळीकडे. आता काय तुमचा नंबर शॉर्ट झाला, तो नंबर झाला 5/6 -7/3. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम नाहीये, छेद सारखा नाहीये. मग आपण काय करणार? हे दोघे सेम नसल्यामुळे आपण यांची क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्रॉस म्हणजे कसं? तर या अशा पद्धतीने त्यांना क्रॉस मध्ये घ्यायचं. क्रॉस मध्ये कसं? तर बघा 5 × 3 करा. हे बघा या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, ती लिहायची इथे 5 ×
3 मध्ये मायनसचं साईन येते तसंच ठेवा. आता काय करायचंय तुम्हाला, तर हे जे दोघं नंबर आहे यांची क्रॉस मल्टिप्लाय करायची आहे. आलं का लक्षात? मग ती क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर ती काय येणार आहे, ती इथे लिहा 6 × 7 आणि डिनॉमिनेटरला दोघंही डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. दोघंही डिनॉमिनेटर कोण आहे, तर हे जे काही दोघं नंबर आहे यांची दोघांची मल्टिप्लिकेशन कुठे लिहायची, तर या दोघांची मल्टिप्लिकेशन खाली लिहायची. कुठे लिहायची, खाली. आन्सर इथे 6 × 3. ठीक आहे, लक्षात येत आहे का? 6 × 3 दोघांची तशाच तशी. 5 3 जा होतील 15, 6 7 जा होतील 42 आणि 6 3 जा होतील 18. 15 मधून 42 मधून 15 जर मायनस केले तर किती राहतात, 42 मायनस 15 मायनस करून बघा, 12 - 5 7, 3 - 1 2, 27/18 राहतात. बरोबर. आता हे दोघेही नंबर 9च्या टेबलमध्ये येतात म्हणून यांना 9 ने डिवाइड करा. आन्सर येईल 9 ने डिवाइड केल्यावर 9 3 जा 27 आणि 9 2 जा 18. पण दोघेही नंबर छोट्या नंबर मधून मायनस केल्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर येईल -3/2. वरती पण तेच आलेलं आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. काय नाही समजलं? ऐका, तुम्ही कोणत्याही मेथडने सोडवा, काहीच प्रॉब्लेम नाही. कळलं का? तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुमची मेथड. अजून एकदा उदाहरण समजून सांगतो, अजून एक उदाहरण घेऊ. त्याच्या आधी हे दोन्ही मेथडनी हे उदाहरण प्रत्येकाने नोटबुक मध्ये लिहा आणि ज्यांना समजलं त्यांनी हे पुढचं उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा. ज्याला समजलंच नाही त्याच्यासाठी मी एक फॉर्म्युला तयार करत होतो. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला काय. जर समजा नंबर असेल असा, याला ए पकडा, याला बी पकडा, याला सी पकडायचं आणि याला डी पकडायचं. डिनॉमिनेटर सेम नसेल तर काय करायचं, एडी एडी म्हणजे काय, ए गुणिले डी करायचं. प्लस किंवा मायनस जे साइन असेल मध्ये ते, आणि त्याला मल्टिप्लाय इथे घ्यायचा बीसी आणि खाली घ्यायचा बीडी. खाली काय घ्यायचा, बीडी. ठीक आहे. आता एच्या जागेवर एच्या खाली जो नंबर आहे तो लिहा. म्हणजे इथे ए कुठे आहे, ए आणि डी. ए म्हणजे काय 10, डी म्हणजे काय 3, 10 × 3 मायनस बीसी म्हणजे काय 7 आणि 2, 7 × 2 करायचा. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला बीडी म्हणजे कोण, 7 × 3. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशनचं उत्तर लिहा. 10 3 जा होतं 30, मायनस 7 2 जा 14 आणि 7 3 जा 21. ठीक आहे. आन्सर काय येईल, तर आन्सर येईल 16/21. कळालं का आता सर्वांना? हे बघा, लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं काय आहे, एडी म्हणजे काय ते नीट समजून घ्या. मी तुम्हाला इथे कलरफुल दाखवतो. हे बघा, एडी म्हणजे हा 10 आणि डी म्हणजे हा 3. बघा 10 × 3 त्यालाच आपण एडी म्हटलो. ठीक आहे. आता बघा पुढचा नंबर काय आहे तुमचा, तर पुढचा नंबर आहे त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन चिन्ह आहे. हे सबट्रॅक्शन साइन जसं आहे तसंच ठेवायचं. हे बघा इथे लिहिलंय. आता बीसी करायचं आहे. बीसी म्हणजे काय, हा बघा हा बीसी 7 × 2 दिसतोय की इथे 7 × 2. आणि हे बघा इथे बीसी रेड कलर मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. आता पुढचं काय सांगितलंय, डिनॉमिनेटर. हे बघा दोघे डिनॉमिनेटर काय आहे, 7 आणि 3. हे दोघं डिनॉमिनेटर नाही, बी आणि डी. हे बघा इथे बीडी 7 × 3 दिसतोय का. फक्त आता मल्टिप्लिकेशन करा यांची. 10 3 जा 30, मायनस 7 2 जा 14 आणि 7 3 जा 21. 30 मधून 14 मायनस केले तर 16/21 शिल्लक राहतात. ठीक आहे. पुढचा नंबर बघा,
5/7 प्लस 8/9. बघूया की जाणं जमतोय. हा रुद्र, काय अडचण आहे का? भूमी, नाही सर. वेदिका, राज, सर ऍडिशन कशी करायची? ऍडिशन जिथे सबट्रॅक्शन साइन वापरलं तिथे ऍडिशनचा वापरा. फॉर्म्युला तोच. काय? जसा याला ए मानला, ए बी सी आणि डी, सेम फॉर्म्युला वापरायचा. काय? एडी मायनस प्लस बीसी अपॉन बीडी. ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये नो चेंज, सेम फॉर्म्युला. ठीक आहे रुद्र, काय अडचण? शिवेंद्र, सर संस्कार, हा बोल, काय अडचण? बेरीज नाही कळली. बेरीज नाही कळाली. ए आणि डी म्हणजे कुठला नंबर घेणार सांग बरं मला. 5 आणि 8. 5 आणि 8 नाही, 5 आणि 9 घ्यायचा. हा एडी, हा ए आणि हा डी. तिरकस गुणाकार घ्यायचा, तिरका. हा स्लॅन्टिंग मध्ये. एडी म्हणजे काय? 5 मल्टिप्लाय 9 करायचा. ठीक आहे, आता पुढे काय करायचंय? प्लसचं साइन जशाच्या तसं ठेवायचं. आणि बीसी म्हणजे कोण? हे दोघं जण. कोण आहे? 7 मल्टिप्लाय 8. ठीक आहे, आणि आता डिनॉमिनेटरला काय करायचंय? तर डिनॉमिनेटरला दोघे डिनॉमिनेटर म्हणजे कोण? 7 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन. 7 मल्टिप्लाय 9, त्यांना आपण बीडी म्हणतो. ठीक आहे, मग आता इथे काय येणार? 5 9 जा 45 प्लस 7 8 जा 56 आणि खाली 7 9 जा 63. आता हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं? आपलं उत्तर बघा, 6 + 5 11, 5 + 4 9 + 1 10, 101 अपॉन 63. हे असेल आपलं उत्तर. कळालं का आता सर्वांना? बर, ज्यांना समजलं नाही त्यांनी पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. आता आम्ही काय करतोय ते. इथे काय करणार आपण? 5 मल्टिप्लाय 9 आधी केला, यांची दोघांची मल्टिप्लिकेशन इथे लिहिली. ठीक आहे, त्यानंतर काय केलं आपण? पुढचा म्हणजे आपण पुढचा नंबर जो आहे तो पण तिरका घेतला, 7 मल्टिप्लाय 8. आलं का लक्षात? आता या दोघांचा तिरकस गुणाकार हे बघा इथे लिहिलं, 7 मल्टिप्लाय 8. ठीक आहे, आता डिनॉमिनेटर काय आहे म्हणजे छेदाला काय संख्या दिलेली आहे ती घ्यायची. छेदाला संख्या दिली 7 आणि 9, तर आपण काय करणार? 7 मल्टिप्लाय 9 घेणार. आलं का लक्षात? मग आता 5 9 जा 45, 7 8 जा 56 आणि 7 9 जा 63. यांची आता दोघांची ऍडिशन केली, 45 + 56 ती येते 101 आणि 63 ऍज इट इज लिहायचा. ठीक आहे रुद्र, काय अडचण? शिवेंद्र, अथर्व, नो सर. नो सर. सुयश, कार्तिकी, ईशान, सर. हा बोला. मला वरचं उदाहरण नव्हतं कळालं. आता हे कळलं का? खाली जे दिलंय ते कळलं का? मगाशी ना खाली स्क्रीन करा ना. आता हे कळालं का मला ते सांगा. सर हे कळालं मगाशी ना, ते एका उदाहरणामध्ये ना एक डाऊट आहे सर, विचारते, खाली करा ना. बोला. सर तिथं आहे ना मायनसचं साइन का दिलं? इथे मध्ये काय साइन दिलेलं आहे? मायनस. म्हणून मायनस दिलं. ठीक आहे, सर 3/2 तिथे मायनस का दिलं मग? मग आपण मोठ्या नंबर मधून लहान नंबर वजा केला ना. 15 मधून 42 वजा केले ना, 15 मधून 42 मायनस केला, किंवा इथे पण 5 मधून 14 मायनस करत होतो ना. लहान नंबर मधून मोठा नंबर मायनस करत होतो, म्हणून मायनस दिलं. सर तुम्ही कळलं का? पण मेथड दिलाय ना, तर मग दोन्ही पण मेथड मध्ये डिवाइड करायचं. हो, डिवाइड कंपल्शन आहे, डिवायडेशनला नो ऑप्शन.
ठीक आहे. आणि जर नंबर डिवाइड होत नसेल तर डिवाइड होत नसेल तर करायचं नाही. आता हे खालच्या नंबर मध्ये डिवाइड झाला नाही. 16 आपण 21 आपण त्याला काही हात लावला का? नाही केला ना. असं काही नाही. प्रत्येक नंबर डिवाइड होईलच असं काही नाही. आता हा 101 आणि 63 आहे. हे डिवाइड होत नाही. तर ते त्याला डिवाइड करायची गरज नाही. ते होत जे नाही ते मला माहितीये. तुम्ही जे 10 हा नंबरचं उदाहरण दिले ना तिथं 5/7 + 8/9 ते वरचे उदाहरण होते आणि त्याला कंपल्सरी डिवाइड करायचंय का असं विचारते मी. अरे हे नंबर हेच नंबर म्हणतील तू हे डिवाइड हो. करायचे का नाही. हो. हे होत असेल तर करायचे, नसेल होत तर करायचे नाही. पण शक्यतो होत असेल तर करायचेच. कारण जेवढं तुम्ही डिवायडेशन करणार तेवढं उदाहरण शॉर्ट होईल, छोटं होऊन जातं. ठीक आहे. सर रेकॉर्डिंग कुठे येईल? रेकॉर्डिंग जी आहे ती युट्यूबवर टाकेल मी. युट्यूबवरून आता मी पहिले सार्वजनिक करत होतो, सार्वजनिक नाही करणार आहे. मी जी रेकॉर्डिंग आहे ती मी तुम्हाला पाठवेल बरोबर. ठीक आहे. युट्यूबवर अपलोड करून नंतर त्याची लिंक तुमच्या ग्रुपमध्ये पाठवेल. ठीक आहे. चला. हा विरजा काही अडचण तुझी? ओबी येस सर. नो सर. ठीक आहे. बोल विरजा. तुम्ही तिथे एडी दिलेलं आहे. जर आपण ते नाही करून एबी केलं तर मला एक सांग, तुला सांगितलंय हात पाय धुवून व्यवस्थित जेवण करायला बसायचं. तू जर हा. हात पाय धुवून जेवायला बसायच्या ऐवजी तू जर दुसरीकडे बाहेर खेळायला गेले तुझं पोट भरेल का? नाही. मग नियम काय सांगतो तेच करायचं. दुसरं काही डोकं लावायचं नाही. ठीक तू आहे. दुसरं काही डोकं लावलं तर चालेल का? नाही चालणार. ठीक आहे. संस्कार काय अडचण? मला कळलं नाही. कळालं नाही. हे बघ इथे नंबर दिसतोय का तुला? काय काय नंबर दिसतोय जरा वाच तर हे नंबर. 3 + 9 3 + 7 3 + 7 आहे की 3/5 + 7/6 आहे? 3/5 + 7/6 तुझं मराठी मीडियम आहे का इंग्लिश मीडियम? मला आधी ते सांग म्हणजे मी तुला व्यवस्थित समजून सांगतो. मराठी मीडियम. हा मग हा जो काही नंबर आहे 3/5 अधिक 7/6 आहे का नाही? तुला काय करायचं आहे? या दोघांचे डिनॉमिनेटर आधी बघ. सेम आहे का? छेद सारखे आहे का? नाही. नाही. मग काय करायचं? तर सगळ्यात महत्वाचं यांच्यामध्ये करायची क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय? हा वरचा नंबर म्हणजे ए समज, खालचा नंबर म्हणजे बी समज, समोरचा नंबर सी आणि हा नंबर डी समज. ठीक आहे. आपण काय करतो ह्या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय घेतो? एडी घेतो प्लस बीसी घेतो आणि खाली लिहिताना बीडी घेतो. बरोबर. मग आता हे काय आहे सीबीडी? एडी म्हणजे काय? ए म्हणजे काय? तर तुझा 3 आहे आणि डी म्हणजे काय आहे तुझा? 6 आहे. ठीक आहे. आता बीसी म्हणजे काय? तर तुझा बी म्हणजे तुझा 5 आणि सी म्हणजे तुझा 7. ठीक आहे. आणि बीडी कोणाला म्हटलंय आपण? बी म्हणजे 5 आणि डी म्हणजे काय? 6 आहे. आता मला सांग हे जर सोडवलं तर 6 3 जा किती होतात? 18. हा 6 3 18 आणि 5 7 35 होतात ना. हो. आणि खाली काय करायचं? 5 6 30 होतात की नाही म्हणून ते 30 लिहायचे. आता काय होईल? 18 + 35 आपल्या 18 + 35 करा. 18 + 35 किती होतील? बघ पटकन. 35 53/30 होतील का बघ. होतात सर. तेच तुझं उत्तर. कळालं का? हो सर. ओबी स्वरूप संघर्षण वेदिका. हा सर बोला बोला बोला. आता सांगितले की हे 2 आणि 1 वर्गाच्या याला त्याला भाग द्यायचाच राहतो का? का आपण दुसऱ्या मिनिटात करा?
असं काय नाही, जर भाग जात असेल तर द्यायचा, बळजबरी द्यायचा नाही. आता इथे खाली बघा 7 आणि 3 काही डिवाइड होत नाही, पण तुमचा 24 आणि 18 हे दोघं डिवाइड होतात ना, मग त्यांना डिवाइड करायचं. ठीक आहे. वेदिका, हो सर. भोसले, समर्थ, काही अडचण तुम्हाला? सर आता समान छेद करून मला करून दाखवा ना. समान छेद नाही करायचे, यांना काय करायचं मी सांगितलं, इथे 24 आणि 89 आहे, यांना दोघांना डिवाइड करायचं. आता हे दोघं कुठल्या नंबरच्या टेबलमध्ये येतात ते सांगा, 24 आणि 18. आधी शॉर्ट करून घ्यायचं एक्झाम्पल, छोटं करायचं. 2 2 च्या टेबलमध्ये, मग 2 च्या टेबलमध्ये 24 किती नंबरला येतो? 2 1 जा 2 2 2 जा 4 बरोबर. आणि 18? 2 9 जा 18. बरोबर. परत हे दोघेही नंबर 3 च्या टेबलमध्ये येतात का? हो सर. 3 4 जा 12. बरोबर. मग तू यांना आधी 2 ने डिवाइड केलं, आता या दोघांना कशाने डिवाइड करशील? 3 या ने. दोघांना 3 ने डिवाइड कर. 3 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येईल तुझं? 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9 होईल का? हा सर. मग तुझा नंबर काय तयार होईल? 4/3 प्लस 7/3 होईल का? होईल सर. हा, मग काय करायचं आपण आता? डिनॉमिनेटर तर सेम झाले, छेद सारखे झाले ना, मग फक्त 4 + 7 करायचं, 3 ॲज इट इज घ्यायचा, आन्सर येईल तुझं 11/3. कळालं का? हो सर. हे वरचा प्रश्न आहे की नाही, त्यात समान छेद केले तर म्हणजे आपण कसं आता 6च्या पाड्यात 30 आहे, 5च्या पाड्यात पण 30 आहे. 5 गुणिले 7 3 गुणिले 6 6 गुणिले 5 7 अरे मग गुणिले तू काय करशील, या ठिकाणी ह्या दोघांना मल्टिप्लाय 6 करशील आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय 5 करतोय. मी तेच केलं, पण मी थोडं शॉर्टकट करून सांगितलं. सर ह्या दोघांची गुणाकार आणि ह्या दोघांची 7 गुणिले 5 आणि 3 गुणिले 6 यांची बेरीज करून भागिले या दोघांची बेरीज लिहायची का? हो, हो तू जे सर. तू जे सांगतोय मी ते थोडं शॉर्टकट केलं. कळलं का? कळलं सर. हा, खूप मोठा नंबर घेण्यापेक्षा छोटा घेतलेला कधी चांगला ना. जेवढा छोटा घेशील तेवढा उत्तर फास्ट येईल. मोठ्या नंबरच्या नादी लागला तर उत्तर काय होईल? मोठं मोठं होत जाईल. मोठं होते. चला पुढचं उदाहरण. सार्थक, काय अडचण? आदित्य, घोरपडे, समजले सर. हो सर. सुहानी, सर होमवर्क. अरे भाई अजून वेळ आहे, 10 मिनिटं. हो सर. राज, सर छेद सारखे करून ऍडिशन कसं काय करता? छेद सारखा करायचा म्हणजे काय करायचं, तर दोघांना इथे बघा, मी इथे 30 घेतला होता ना, हेच करायचं, तिरकस गुणाकारच करायचा. एकच आहे, फक्त सांगण्याची पद्धत बदलली, बाकी काही बदललं नाही. आलं का लक्षात? समजा आता इथे नंबर आहे 8/12 आहे ना, याला आपण डिवाइड करून घेतलं. कशाने डिवाइड होतील दोघं नंबर? नाहीच कळालं तर मी तुम्हाला सांगितलं, दोघेही नंबर जर इव्हन असेल तर 2 ने डिवाइड करा. दोघांना 2 ने डिवाइड केलं समजा तुम्ही, काय होईल दोघांना 2 ने डिवाइड केल्यावर? सांगा बरं. 2 च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला येतो? 4 नंबरला येतो का? आणि 2 च्या टेबलमध्ये 12 6 नंबरला येतो का? येस. त्यानंतर बघा पुढचं, 2 च्या टेबलमध्ये 4 किती नंबरला येतो? हे दोघेही नंबर परत 2 ने डिवाइड होतात बघा. यांना परत 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केलं तर काय येणार? 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6 होईल का? म्हणजे तुमचा नंबर काय राहिला? तुमचा नंबर असा शिल्लक राहिला 7/5 प्लस 2/3. बरोबर ना? मग आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं एकतर छेद सारखा करा, एक तर गुणाकार करा, नाहीतर काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं. तिरकस गुणाकार म्हणजे कसं? 7 आणि 3 ची मल्टिप्लिकेशन काय करायची? ती घ्यायची वरती, इथे 7 3 जा 21 प्लस 5 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन आहे ना, इथे लिहायची. किती होती? 5 2 जा 10 होईल. आणि खाली घेताना 5 आणि 3 ची मल्टिप्लिकेशन इथे लिहायची. 5 3 जा 15. मग 21 + 10 होतं 31 आणि 31 च्या आधी खाली काय येणार? 15. झालं, हेच उत्तर. आणि जर कोणाला हेही नाही कळालं तर त्यांच्यासाठी आणखी एक मेथड. हा जो काय तुमचा 7/5 प्लस 2/3 राहिला होता ना, तर काय करायचं? ह्या नंबरच्या छेदाने ह्या दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं, ज्याला कळतच नसतं त्याने,
आणि ह्या छेदाने ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. कळलं? म्हणजे कसं, तर ते असं साठवलोटो करायचं. म्हणजे कसं 7 मल्टिप्लाय 3 आणि खाली घ्यायचा 5 मल्टिप्लाय 3. वरती काय येणार पुढच्या नंबरला 2/3, यांना दोघांना मल्टिप्लाय 5, या दोघांना मल्टिप्लाय 5. आपण काय केलं, या 5 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं आणि ह्या 3 ने या दोघांना केलं. कळतंय का? मग आता इथे काय करतो आपण, सेम तसंच करणार. 7 3 जा होणार 21/15 आणि इथे खाली 2 5 10/15. दोघांचे आन्सर केले तर इथेच येणार ना 31/15. कळलं का? येस सर. तुम्ही कसंही सोडवा, काही अडचण नाही. आदित्य काय अडचण? हे कोण आहे रे आयफोन वालं, नाव आयफोन टाकतं. उद्यापासून जर आयफोन नाव दिसलं ना मी डायरेक्ट रिमूव्ह करेल, ग्रुप मध्येच घेणार नाही. कोण आहे रे आयफोन वाला? काय नाव आहे रे तुझं? कोण आहे आयफोन नाव टाकणारा? उद्या ऍक्सेप्टच करीत नाही तुझी रिक्वेस्ट, मग पाहू कसा जॉईन करतो क्लास. संग्राम काय अडचण? आराध्या नाही सर. त्याचा मोबाईल आयफोन. सर 13 ते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये करतात. वन्स अगेन काय म्हटली, नाही समजलं मला. क्रॉस मल्टिप्लाय मध्ये करून दाखवू. क्रॉस मल्टिप्लाय मध्ये हे स्टेप आहे. मी फक्त काय केलंय माहिती का, हा डबल लिहायचा ना 3x5 किंवा 5x3, तर मी हा गाळून एक कॉम्बिनेशन करून टाकलं जातं. 5x3 लिहायला होतो तुम्हाला डायरेक्ट. कळलं का? मी बदल काहीच नाही करत, तेच करतो, फक्त तुम्हाला सांगताना एक शेप डायरेक्ट गाळून टाकली. ठीक आहे, तुम्ही कसंही सोडवलं तरी हेच करणार. हे बघा, म्हणजे कसं केलंय हे, तिरकस करायचं ठरलं, तिरकं कसं करणार, 7/5 प्लस 2/3 आहे का नाही. मग आपण तिरकस करायचं काय झालं तर काय जाणार, 7 × 3 प्लस 2 × 5 आणि डिनॉमिनेटरला 5 × 3. मग आता बघा 7 3 जा 21 प्लस 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. आलं का हेच उत्तर इथे पण. इथे डिनॉमिनेटर एकदाच लिहितो म्हणून आपण 15 ॲज इट इज आणि 21 + 10 31/15. आलं का तेच उत्तर? कळतंय का? मला नाही कळालं. कसंही लक्षात ठेवा, कसंही केलं तरी उत्तर तेच येतं, बदलत काहीच नाही. पुढचं बघा. चला बघूया किती जण जमतंय. उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. सर स्क्रीन दिसत नाहीये. एक्झिट करून टाकलास मग. सर बाकीच्या विद्यार्थ्यांना दिसतंय ना? फिक्क दिसतंय. हो सर. ज्यांना दिसायला प्रॉब्लेम आहे त्यांचा नेटवर्कचा इश्यू आहे. डार्क दिसत नाही. तुमच्याकडचा नेटवर्कचा प्रॉब्लेम मी काहीच सॉल्व्ह नाही करू शकत. तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम हा तुमच्याकडे असणाऱ्या टॉवर मुळे आहे. डार्क दिसत नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते. माझ्याकडे एकतर वायफाय आहे, माझ्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही. कोणी दिलं? सार्थकने दिलं सर्वात फास्ट. सर नंतर बघा काय करणार इथे, सगळ्यात महत्वाची स्टेप, 3 × 3 प्लस 7 × 2
आणि डिनॉमिनेटरला काय घेणार 2 × 3. 3 3 जा किती होणार 9 प्लस 7 to the 14 आणि 2 3 जा 6. आन्सर 23/6. किती आणि करेक्ट उत्तर दिलं होतं आपण आज चेक करू. हा या ठिकाणी बघा सर्वात फास्ट उत्तर देणारे कोण कोण आहेत तर हे आहे सार्थक सर्वात फास्ट देणार आहे, नंतर खैरनार राज खैरनार, त्यानंतर रवींद्र चव्हाण सॉरी काय चरणने दिलंय. पल्लवी तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कारण बघ बरं बाकी सर्वांना दिसतंय का नाही. पुढे प्रणवने दिलं होतं, नंतर अथर्व, सार्थक. सार्थक तू कस काय इथे हे केलं चुकीचं केलं सार्थक, डिवायडेशन नव्हतं करायचं तिथे. ठीक आहे बाकी त्यांनी सगळ्यांनी बरोबर दिलंय. हे कोण आहे स्वरा अगं कस काय चुकलं तू फोर कस काय देते उत्तर. बरं आता आणखी एक सूचना सांगतोय मी, लक्ष द्या माझ्याकडे जरा. सगळ्यात महत्वाची सूचना आहे जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहे उदाहरणार्थ लासलगाव आणि निफाड, लासलगाव आणि निफाड इथे तुमचा जो काही ऑफलाईन क्लासचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी सूचना आहे. तुमचा क्लास उद्यापासून संध्याकाळी 8 ते 9 या वेळेत घेतला जाईल. काय सांगतोय मी, तुमचा क्लास संध्याकाळी 8 ते 9 टायमिंग मध्ये घेतला जाईल. हा तुमचा टाइम असेल PM संध्याकाळी. हा आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत ऑनलाईनचे फक्त फक्त आणि फक्त ऑनलाईन पुरते, फक्त ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत ओनली ऑनलाईन अशा विद्यार्थ्यांचा टायमिंग हा 7 to 8 असेल. ठीक आहे ऑफलाईनच्या दोन्ही विद्यार्थ्यांचा टायमिंग जे सकाळी आहेत आणि संध्याकाळी आहे. ऑनलाईन कुठेतरी क्लास ऑफलाईनला कुठेतरी क्लास करतायत त्या विद्यार्थ्यांना टायमिंग हा देणार आहे मी 8 ते 9, त्याप्रमाणेच तुम्हाला लिंक मिळेल लक्षात ठेवा. आणि जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहे तो तुमचा टायमिंग 7 to 8 हा तोच राहील. टायमिंग मध्ये तुमच्या चेंज राहणार नाही, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी व्यवस्थित जॉईन होतील आणि तुमचं जे चालू आहे ते टॉपिक व्यवस्थित कंटिन्यू चालू राहतील, जे तुम्हाला ऑफलाईन मध्ये शिकवलं जाईल. ठीक आहे ऑनलाईनचे टॉपिक ऑनलाईनला चालतील, ते वेगळ्या प्रकारे असतील. आणि हे तुमचे म्हणजे तुम्हाला जो काही डबल क्लास आहे तो राहील, फक्त तो टायमिंग चेंज असेल, संध्याकाळी 8 ते 9 असेल. ठीक आहे ऑनलाईनचे विद्यार्थी हा फक्त टायमिंग ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी राहील आणि हा टायमिंग ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी असेल. हा जर कोणाला त्यामध्ये थोडंफार काही अडचण असेल तर ते आपण थोडंफार इकडे तिकडे करू शकतो, तसा तुम्ही मला कॉल करून द्या. ठीक आहे मी आता होमवर्क देतोय. हा उद्या मात्र 2 टायमिंग मध्ये क्लास होईल, एक 7 to 8 आणि दुसरा 8 9. हे दोन्ही टायमिंग लक्षात ठेवायचे. ऑफलाईनचे जेवढे पण विद्यार्थी आहे लासलगाव निफाड तुम्हाला जो टायमिंग आहे हा टायमिंग काय असेल 8 to 9 असेल आणि ऑनलाईनचे जेवढे पण विद्यार्थी आहेत सगळ्यांचा टायमिंग 7 to 8 असेल. ठीक आहे होमवर्क घ्या बरं.
हा होमवर्क आहे, सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि उद्याच्या क्लासचे टायमिंग लक्षात ठेवा. तुम्हाला लिंक मिळाली नाही तर फोन करू नका कोणीच. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, आपण इथे थांबणार आहोत.